श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत माऊली हरिपाठ मंडळ गव्हाणकोपर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा सोहळा गव्हाण येथील श्री शांतादेवी मंदिरात 31 मार्च 2026 पासून मोठ्या उत्साहात सुरू असून याची सांगता 7 एप्रिल 2026 रोजी होणार आहे। सप्ताहाच्या निमित्ताने पहाटे काकडा आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन आणि रात्री विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने असे भक्तिमय कार्यक्रम संपन्न होत आहेत। दरम्यान रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम सादर झाले। या सप्ताहाची सांगता मंगळवारी हरिभक्त पारायण श्रावण महाराज अहिरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल। परमात्मा सुखरूप आहे, आपणही सुखरूप असायला पाहिजे, पण आपण दुःखरूप आहे याचा अर्थ जगण्यामध्ये काहीतरी चूक झाली, जगण्यामध्ये काहीतरी चूक झाली, म्हणून आपण सुद्धा साधूकडे गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे। आयुष्यभर आपण सुखासाठी प्रयत्न करतो, जर सुख मिळत नसेल तर साधी गोष्ट आहे, शहाण्या माणसाला विचारलं पाहिजे, आहे की नाही। मी काय म्हणतो की मी या गव्हाण गावामध्ये कीर्तनाला निघालो आणि समजा काय उलव्याहून मी निघालो, मी जर विचारलं की का गव्हाणला मला कीर्तनाला जायचं आहे, तर मला उलव्यातली लोक सांगतील की 5 किलोमीटर जा तुम्ही, 4 किलोमीटर जा तुम्ही, गाडीच्या मीटरमध्ये लक्ष ठेवा। 4-4.5 किलोमीटर उलटून गेले की बरोबर गव्हाण लागेल, तिथं देवी मंदिर आहे, तिथं मंडप असेल, तिथं तुमचं कीर्तन आहे। मी गाडीच्या मीटरमध्ये लक्ष ठेवलं, 5 किलोमीटर उलटून गेले, 7 किलोमीटर उलटून गेले, 10 किलोमीटर उलटून गेले, तरी सुद्धा गव्हाण आलंच नाही, देवी मंदिर जर दिसलंच नाही, तर मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली पाहिजे, है ना। कोणीतरी जाणकाराला, शहाण्याला विचारलं पाहिजे का हो गव्हाण येतच नाही, है की नाही, गाडीत डिझेल भरलेले म्हणून असेल, थांबलं पाहिजे। शहाण्याला, जाणकाराला, ज्ञानी माणसाला विचारलं पाहिजे। हा नियम जो गाडीच्या प्रवासाला लागू आहे, तोच नियम जीवनाच्याही प्रवासाला लागू आहे। जीवनाची ही गाडी जर आपण सुखाच्या गावाकडे पळवत आहोत, तर सुखाचं गाव येतच नाही, शांती समाधान नावाचं गाव जर येतच नाही, तर जीवनाची ही प्रवासाची गाडी थोडी कडेला घेतली पाहिजे। शहाण्याला, जाणकाराला, संताला, महात्म्याला, साधूला विचारलं पाहिजे की का हो ते सुख नावाचं गाव काही येत नाही, 40 वर्ष सरले, 50 वर्ष संपले, 60 वर्ष संपले, तरी सुख नावाचं ते गाव काही मला लागत नाही। आणि आपण भाग्यवान आहे की ज्यांना विचारावं किंवा विचारू शकतो असे संत महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांना आपण कोणत्याही शंका निरसन आपण करू शकतो। किती भाग्यवान आहे।